घडामोडी। दिवा शहरात तब्बल 65 शाळा या अनधिकृत असून केवळ 18 शाळा या अधिकृत आहेत. परंतु या अनधिकृत शाळा असतानाही त्याच्यावर प्रशासनाची कारवाई होत नाही. गेल्या 3 ते 4 वर्षापासून मेस्टाकडून पाठपुरावा करून पालिका प्रशासन कारवाईचा बडगा उचलत नसल्याचे मेस्टाने आज पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र या अनधिकृत शाळांवर कडक कारवाई केल्याचे ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी यांनी सांगितले. या अनधिकृत शाळा बंद होण्याऐवजी त्याची लोकसंख्याही वाढत चालली. या शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची गुणपत्रिका, शाळेचा दाखला, बोनोफाईड प्रमाणपत्र, लेटर हॅड व स्टॅम्प हे बनवायचे कोणतेही अधिकार या शाळांना नसताना विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक सुरू असून या शाळांमध्ये सर्रासपणे विद्यार्थ्यांना खोटे कागदपत्रे दिले जात आहे. ठाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांना सातत्याने भेट देऊनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याचा आरोप मेस्टाने केला आहे. अनधिकृत शाळांमध्ये फी कमी आकारली जाते, पण या शाळांमध्ये देखील अव्वाच्या सव्वा फी आकारल्या जातात. या शाळांमध्ये 18,000पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील 1 ते 2 शाळा या मराठी असून बाकी शाळा इंग्रजी माध्यमांच्या आहेत. संघटनेमार्फत अनधिकृत शाळा त्वरित बंद होण्यासाठी उच्च न्यायालयात देखील दाद मागितले. ज्या अनधिकृत शाळा या मूलभूत सुविधा पुरवत नाहीत त्या तात्काळ बंद कराव्यात अशी मागणी मेस्टाने केली. या पत्रकार परिषदेला मेस्टाचे अध्यक्ष नरेश पवार, साईनाथ म्हात्रे, कमला देव, स्वप्नील गायकर, उत्तम सावंत, सुभाषसिंग पाल आदी यावेळी उपस्थित होते. कमलाकर म्हात्रे म्हणाले की अनधिकृत कारवाईची मेस्टाची कल्पना आहे. बैठक झाली, आर्थिक दंड आकारलाय, फौजदारी गुन्हे दाखल झाले, कारवाई केली आहे, बंद करण्याचे निर्देश आहेत. तात्काळ बंद करण्याचे निर्देश 1 वर्षापासून नोटीस, वर्तमानपत्रात यादी प्रसिद्ध केले. पालकांनी या शाळेत प्रवेश घेऊ नये, कठोर कारवाई सुरू आहे. मात्र या शाळा आज मितीतही सुरू आहेत. सर, काय सांगाल दिव्यातील शाळेतील काय विषय आहे? दिव्यामध्ये आत्ताच्या घडीला 65 शाळा इलिगली चालू आहेत. त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही. आम्ही 3 वर्ष झाले पाठपुरावा घेतो आहे, पण शासनाचं स्वतःचं काम आहे ते कामसुद्धा ज्या दुसरे काही आम्ही जे मदत करतो आहे तर त्याला पण ते व्हॅल्यू देत नाही. अनधिकृत शाळांचा विषय कशा प्रकारे मार्गी लागणार आहे? अनधिकृत शाळा हे अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने चालू असतात आणि त्या भविष्यात जर बंद नाही झाल्या तर लिगली स्कूलचं पण नुकसान होतं आहे आणि त्या पण बंद होण्याच्या मार्गावर असते. तुमची मागणी काय? आमची मागणी एवढंच आहे, जे चुकीचं चाललं आहे त्याच्यावर शासनाने कारवाई करावी आणि ज्या शाळा ज्या लिगली होऊ शकतात तर त्यांनी लिगली करण्यासाठी पण प्रयत्न करावे. माझं नाव नरेश पवार, मी मेस्टा संघटनेचा ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे. पेण अर्बन बँकेवरील RBIच्या वतीने लावण्यात आलेला स्टे उठवावा आणि ठेवीदारांची देणी मिळावी यासाठी बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी या संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या अर्जाच्या माध्यमातून या बँकेवर लावण्यात आलेला स्टे उठवण्यात आला तर केंद्र सरकारने ऑगस्ट 2021 साली केलेल्या BICC कलम 17 नुसार 5 लाखापर्यंतच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गेल्या 14 वर्षापासून आपल्या ठेवी मिळतील या प्रतीक्षेत असलेल्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सोसायटीचे सचिव आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वस्त उडगी यांनी दिले. पेण येथील पेण अर्बन बँक बुडीत निघाल्यानंतर ज्या ठेवीदारांनी या बँकेत गुंतवणूक केली ते जवळपास 1,58,000 ठेवीदार गेल्या 14 वर्षापासून आपल्या ठेवी मिळतील या प्रतीक्षेत आहेत. पेण अर्बन बँकेला 1980 साली सहकार बँकेचा परवाना मिळाला. त्यानंतर 2012 मात्र बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे RBIने बँकेचा परवाना रद्द केला. या संदर्भात RBIने उच्च न्यायालयात स्टे दिला असल्याने या सर्व ठेवीदारांच्या ठेवी मिळण्याचा मार्ग बंद झाला. RBIच्या BICC कायदा कलम 16 नुसार एखादी बँक बुडाली की ठेवीदारांचे 100% पैसे परत मिळाले पाहिजेत असा कायदा सांगतो. तर केंद्र सरकारने केलेल्या ऑगस्ट 2021 साली BICC कायदा कलम 17 नुसार RBIने लिक्विडेशनची नोटीस काढल्यानंतर 90 दिवसात 5 लाखापर्यंतच्या ज्या ठेकेदारांच्या ठेवी आहेत
त्यांना रक्कम परत मिळायला हवी अशी या कायद्यात तरतूद करण्यात आली. या कायद्यानुसार रुपी बँकेच्या आणि अन्य बँकेच्या 5 लाखापर्यंतच्या ठेवीदारांना ही रक्कम परत मिळाली आहे. मात्र पेन अर्बन बँकेसंदर्भात उच्च न्यायालयात स्टे असल्याने पेन अर्बन बँकेला या कायद्यासाठी अपवाद ठरवण्यात आले अशी माहिती विश्वास उडगी यांनी दिले. 12वी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी 2025 रोजी होते. याआधी मुलांना चांगला सराव करता यावा या हेतूने प्रेरणा संस्थेच्या वतीने ठाण्यात सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने व प्रेरणा संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील 12वी कॉमर्स व सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्यात 8, 15, 22, 29 अशा 4 रविवारी विनामूल्य सराव परीक्षेचे आयोजन केले. सराव परीक्षेचे हे 12वे वर्ष आहे. ब्राह्मण शिक्षण मंडळ, इंग्रजी माध्यम व महाराष्ट्र विद्यालय या 2 परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत बोर्ड पद्धतीने सराव परीक्षा पार पडत आहेत. 8 तारखेला सायन्सचा फिजिक्स तर कॉमर्सचा इको पेपर झाला. 15 तारखेला केमिस्ट्री व BK पेपर होणार आहे. तर 22 तारखेला सायन्सचा मॅथ व OC होणार आहे. 29 तारखेला सायन्सचा बायो व कॉमर्सचा मॅथ असे 4 रविवार पेपर होणार आहेत. रविवार 8 डिसेंबर रोजी या सराव परीक्षेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी आमदार संजय केळकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रेरणा प्रतिष्ठानचे पंढरीनाथ पवार, संतोष साळुंके आदींसह मान्यवर उपस्थित होते. या सराव परीक्षेला 1200 पेक्षा जास्त विद्यार्थी बसले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती निघून जावी, सहजरित्या व सोप्या पद्धतीने पेपर लिहिता यावा, त्यांचा सराव व्हावा याकरिताही सराव परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. मुख्य बोर्ड परीक्षा आधी या परीक्षेमुळे मुलांना चांगला सराव होतो व त्याचा फायदा मुलांना बोर्डाचा परीक्षेत नक्कीच होईल असा विश्वास आमदार केळकर यांनी व्यक्त केला आहे. सराव परीक्षेला सुरुवात झालेली आहे. काय मूळ उद्देश आहे या परीक्षेमागचा? नाही, दरवर्षी आम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांकरता सायन्स, कॉमर्स या दोन्ही फॅकल्टीमधल्या विद्यार्थ्यांकरता सराव परीक्षा घेतो. आता एक तप झालेला आहे आणि आम्हाला 12 वर्षात फार चांगला अनुभव आलेला आहे. हजारो विद्यार्थी एकतर या सराव परीक्षेत भाग घेतात आणि ते त्यांच्या दृष्टीनेही चांगलं आहे. कारण की आपण जसं म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, त्यामुळे या सराव परीक्षेच्या माध्यमातून त्यांना अवगत होतं की आपण कुठे कमी पडतो आहे, काय आपण करायला पाहिजे. आता 12वीची परीक्षा जी आहे ती फेब्रुवारीमध्ये आहे. त्याच्यामुळे हा डिसेंबरचा पूर्ण महिना जो आहे तो सराव परीक्षा होईल आणि मध्य काळामध्ये त्यांना अनेक सुधारणारा वाव मिळेल आणि त्याचा फायदा जो आहे तो गुणवत्तेत देखील होतो. आणि त्याच्यामुळे या शहरातल्या विद्यार्थ्यांकरता विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची गुणवत्ता वाढण्याकरता आपणही काही प्रयत्न करायला पाहिजे या हेतूने आम्ही काम करतो आहे आणि त्याचा खूप मोठा उपयोग आणि म्हणूनच फार मोठा प्रतिसाद जो आहे तो या सराव परीक्षेला मिळतो. आणि सराव परीक्षा झाल्यावर प्रत्यक्ष परीक्षा जेव्हा होते त्यानंतर देखील आम्ही तो त्यांचा पाठपुरावा सोडत नाही आणि कोण होणार ठाण्याचा टॉपर अशा प्रकारची एक त्यांना कॉम्पिटिशन आम्ही लावतो आणि जे गुणवत्ताधारक शहरामध्ये आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं अवॉर्ड देतो. त्यांना प्रोत्साहन देण्याकरता एक मोठा कार्यक्रम घेऊन त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना अवॉर्ड देण्याचा कार्यक्रम हे देखील करतो. मला वाटतं शैक्षणिक जगतामध्ये विद्यार्थ्यांना पाठबळ देत असताना त्यांना अशा प्रकारच्या परीक्षेच्या माध्यमातून देखील त्यांना सराव होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम जो आहे तो अत्यंत फायदेशीर आहे आणि त्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हे सगळेच जण या सराव परीक्षेच्या उपक्रमाला प्रोत्साहन देतात आणि सहभागी. या सराव परीक्षेला किती विद्यार्थी सहभागी झालेले आहेत? यावर्षी 1281 विद्यार्थी बसलेले आहेत. दरवर्षी जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या पुढाकाराने त्याची सराव परीक्षा होते. त्यामध्ये ठाणे शहरातून कळवा असेल, तुमचं मुलुंड असेल, इथूनही विद्यार्थी येतात आणि या परीक्षेचा खूप विद्यार्थ्यांना फायदा होतो. पालकवर्ग किंवा शाळेचे शिक्षक असतील आवर्जून आमची वाट बघत असतात की डिसेंबर महिना कधी येतो आहे आणि आमच्याकडे फॉर्म कधी घेऊन येत आहे. आणि या परीक्षेमुळे केळकर साहेबांना फक्त शिक्षक नाही तर पालक, विद्यार्थी खूप खूप धन्यवाद देतात. कारण त्यांच्यासाठी एक वेकअप कॉल आहे. खरं तर अजूनही काही विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नसतो, पण जेव्हा ही परीक्षा देतात
तेव्हा त्यांना कळतं की नेमके आम्ही कुठे आहोत. त्यानंतर 1-1.5 महिन्याचा वेळ त्यांच्याकडे मिळतो. विद्यार्थीसुद्धा ह्या परीक्षेच्या निकालानंतर झपाट्याने अभ्यासाला लागतात. या सर्वामध्ये केळकर साहेबांचं सहकार्य आम्हाला मोठ्या प्रमाणावर आहे. माझे सहकारी संतोष साळुंके, सुभाष काळे या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला या सर्व परीक्षेला मिळतं. CCPAची आमची टीम आहे. त्या सगळ्या टीमचं राजेश सर असतील, प्रकाश सर, प्रथमेश सर, देशमुख सर ह्या सगळ्या CCPAच्या टीमचं, सूर्यवंशी सर सुद्धा आहेत, जयप्रकाश सर आहेत, सगळ्यांचं आम्हाला या सर्व परीक्षेसाठी मोठं सहकार्य मिळतं. आणि त्यामुळे ठाणे शहरामध्ये आम्ही गेली 12 वर्ष साहेबांच्या संपूर्ण सहकार्यामुळे ही परीक्षा यशस्वीरित्या आम्ही देऊ शकतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भारतीय लष्करातील सैनिक हे अहोरात्र आपल्या सीमेवर रक्षण करत असतात. त्यांच्या प्रति कृतज्ञता दाखवण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीची संकल्पना अंमलात आणली आहे. या निधीच्या माध्यमातून सैनिक, माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाते. त्यामुळे शासकीय कार्यालय, जबाबदार नागरिकांनी ध्वजनिधीसाठी सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी केले. सशस्त्र सेना ध्वज दिन 2024 निधी संकलनाचा ठाणे जिल्ह्यातील शुभारंभ कार्यक्रमात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडला. त्यावेळी उपजिल्हाधिकारी श्री पाटील बोलत होते. कॅप्टन YK राव, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके, नौदलातील लेफ्टनंट अभिषेक कुमार सिंह, ठाणे तहसीलदार किशोर मराठे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे पालघर मेजर प्रांजल जाधव यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले की गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यासाठी ध्वजनिधी संकलनाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले. यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालय, दानशूर व्यक्ती, संस्थांनी हातभार लावलाय. या वर्षी ठाणे जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणावर योगदान द्यावे. या निधीच्या माध्यमातून माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या वीर पत्नी, वीर माता, पिता तसेच पाल्यांना आर्थिक मदत दिली जाते. या निधीतून सहाय्यासाठी माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता, पिता तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांनी अर्ज करावेत. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी, तसे युद्धात अपंगत्व आलेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. आपल्या सैनिकांचे ऋण अल्प स्वरूपात फेडण्याची संधी जनतेला ध्वजदिनाच्या निमित्ताने प्राप्त होत असते. त्यामुळे नागरिकांनी सरळ असते जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांचे नावे धनादेश, धनाकर्ष किंवा QR कोडद्वारे करून ध्वजनिधी सक्रिय हातभार लावावा व सैनिक मनोबल वाढवावे असे आवाहन श्री पाटील यांनी केले. दिवा, मुंब्रा आणि कौसा परिसरातील 29 शाळांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारच्या मान्यतेशिवाय अनधिकृत शाळा चालवून विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल आणि फसवणूक करणे, शासनाकडून दंडात्मक कारवाई केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून सरकारचे आर्थिक नुकसान करण्याबद्दलचा गुन्हा या शाळांविरोधात दाखल करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रभारी अधीक्षक विजय साळवे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे महापालिकेच्या जून 2024च्या आकडेवारीनुसार दिवा, कळवा आणि मुंब्रा परिसरामध्ये 69 अनधिकृत शाळा कार्यरत असून त्या विरोधात महापालिकेकडून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली होती.
परंतु त्यानंतर या भागांमध्ये अनधिकृत शाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिव्यात 10 वर्षाच्या मुलीचा शाळेच्या वर्गामध्ये विनयभंग झाल्यानंतर या भागातील अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी दाखल करूनही महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे पालकांमध्ये संताप पसरला होता. अखेर शिक्षण विभागाकडून काल मुंब्रा पोलीस ठाण्यात 29 शाळांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.